भैरवनाथाचा भराळ होईल. बरोबर. मग कुलस्वामी खंडेरायाला शिवा शक्ती अंबाबाईचा तू एक माझ्या भवानी कुणाची कोणाची शोभे कांचन शोभे कांचनारी याद तू अंगाई माझा भयासी
भवानी माते की जय निज रूप छाये निज रूप छाये याला काही म्हणत असतात असे गोंधळ म्हणते महाराज होतात पुढे नाही पुढे अशी गोंधळ महाराज काही म्हणजे आणि राहिला सारा गोंधळ असा म्हणजे चालू आहे नाही का हा गोंधळ तरी का करायचं म्हणते महाराज का करायचं कारण तुळजापूरला देवी पैसली जागृत असलेली माय भवानी तीर्थ लावली पार्वती कोंढणपूरला मांडरगिरीला बघून पाहिली विघ्नवासिनी त्रिमुद्राविनी मंडळीची ही रेणुका एवढा मोठा महिमा सोडून आज आंबाबाई आपल्या पाहुण्याचा आदर सत्कार करायचा म्हणजे आदिशक्ती अंबाबाईची सेवा करायची. काय सांगितलं महाराज काय सांगितलं कुठलं सेवा कार्य असलं त्याच ठिकाणी गजानन गणपतीला मान दिला जातो गजानन गणपतीला जर मान दिला महाराज सिद्धीचं कार्य हे सिद्धीला देणं गजानन गणपती ज्या प्रकारे सूर्यनारायण उगवतात
सूर्यनारायण उगवल्यानंतर अंधाराचा नाश होतो त्याच प्रकारे गजानन गणपतीला जर आमंत्रण दिलं तर अनेक विघ्नांचा नाश झाले सुद्धा राहणार गजानन गणपती बोलवत आले येतात कसे नाही कसे सांगितलं पाहिजे नाही का सर्वमंगल शिवे साधिके गजानन गणपती कोल्हा कारण येतात कसे तुंग महाकाय सूर्य तुम्ही देव सर्व आई कशी नाही छुम 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 गणगवळीचा
विनंती करू गणपती विद्या दया सागरा आज्ञान तो आरोग्य बुद्धिमत्ती चिंताक्लेश्वर दारिद्र्य दुःख आपत्य देशात परा पाठवी निरंबागन नायका तुझे मुखार भक्ताचा संतोष करण्यासाठी या ठिकाणी गजानन गणपतीला आमंत्रित केलेलं आहे. ज्या भावनेने आदिशक्ती अंबाबाईचा गजघाट मांडलेला आहे म्हणला त्या भावनेने अंबाबाईला हाक मारली पाहिजे. बरोबर. म्हणून अंबाबाई तुळजापूर सोडून लाहोरगड सोडून कोल्हापूर सोडून एवढ्या भक्ताला आशीर्वाद देणे करता येतात कसे काही कसे सांगितलं पाहिजे. आई हाक केला माझ्या धाव आई हाक केला माझ्या धाव तुझा गोंधळ मातीला
सोडलं आणि गोंधळ भरण्यासाठी मालकाच्या डोळ्यात आले बाबा म्हणून सांगितलं काय काय सांगितलं तुझं पुरुष राहायचं तुला पुरुष पाणी कळूलाच आईचं आईचं पाणी कळूलाच पाजायला पोत आई नाहीचा पाजायला पोत पावली राजाला जगदमा माता पावली राजाला शिवरायांची भक्ती पाहून प्रसन्न झाली त्यांना असा वापर द्यायचा एवढा माता मसून आज अंबाबाई आपल्या रावळामध्ये पावले म्हणून अशी अंबाबाईची सेवा करावं सेवा करायला जेव्हा आम्ही का भवानी तुळजापुरात आम्हाला ती उपासनाची पायात असल्या म्हणून अजून एक सेवा करायची मदती करायची काय अंबाबाई तू
मोठ्याने आदिशक्ती अंबाबाईचा गोंधळ केला म्हणून तुम्हाला आम्हाला गोंधळ घालायची वेळ आली. बरोबर. पहिला गोंधळाचा कार्यक्रम झाला कुठं असेल तर स्वर्ग लोकांमध्ये नाही. हो 33 कोटी देवानी मिळून आदिशक्ती अंबाबाईचा गोंधळ केला पुढे स्वर्गामध्ये तेव्हा काही गोंधळी होते का महाराज? नव्हते महाराज. मागे देखील नव्हते. गोंधळी झाले कोण? ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवानी मिळून अंबाबाईचा गोंधळ स्वर्गामध्ये केला. दुसरा गोंधळ घातला कोणी असेल? कोणी घातला? त्या प्रभू रामचंद्राला देखील आदिशक्ती अंबाबाईचा गोंधळ चुकला नाही. त्या काळू देवानामधून येत असताना प्रभू रामचंद्राच्या मुखात 3 शब्द निघाले. ये माई तू बोलत का नाही? हे म्हणता झाली या माई, मग म्हणता झाली बोलाई, याप्रमाणे सोनं जाती एक असतं. बनवले जातात. त्याचप्रकारे या देवीची नावं देखील वेगवेगळी आहेत. बरोबर. नवे तर जगाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज ते हा सगळं बाबा वैकुंठाला गेले, पण अंबाबाईचा गोंधळ घातल्याशिवाय गेले नाही. दगडाचा काय विना केला, आकाशाचा मंडप केला, धरत्रीचा पाठ केला आणि वाळवंटामध्ये तुकाराम महाराजांनी गोंधळ अंबाबाईचा संपूर्ण केला. त्यांनी सांगितलं, हो आम्ही गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ. तुकाराम महाराजांनी सांगितले हरिनामाचा संबळ वाजवायचा, देहाचा सांभाळ करायचा, आत्म्याच्या गाड्या करायच्या, अंबाबाईचा गोंधळ संप्रमित पद्धतीने करायचा. पुढे काय सांगितले महाराज? काय सांगितलं? काम क्रोध बंद्र महाराज. महाराजांनी सांगितले काम क्रोध नावाचं बकरू महाराज. काम क्रोध नावाचं बकरू म्हणजे 4 पायाचं नाही, मग जे आपल्या शरीरामध्ये शेड विकार मारलेले आहेत, काम क्रोध मद मत्सर अहंकार गर्व वासना, यांना करायचं, यांना कापायचं आणि अंबाबाईचा गोंधळ 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळा, 10 इंद्रियन 5 तत्व यांना जेव घाला, यांना शांत करा, 10-5 लोकांनी दान धर्म करा, अंबाबाईचा गोंधळ पावन झाल्याशिवाय राहत नाही. येथे विठूचं राहुल तुकाराम महाराजांचा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ. नवे तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील अंबाबाईचा गोंधळ चुकला नाही. ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रावर मोगलांचं राज्य चालून आलं, मोगलांनी हिंदूची मंदिरं पाडणं, मशिदी बांधणं चालू केलं. त्यावेळेस तुळजापूरची भवानी माता जागृत झाली. शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये भवानी तलवार दिली, साक्षात दिली. तेव्हा आपला हिंदू धर्म वाचला. नाही तर आपल्याला जागरण, गोंधळ, भराड, कीर्तन, भजन, पूजन करायची परवानगी घ्यावी लागली असते. बरोबर नाही का? म्हणून आपले 4थं कुलदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या कुळाला कुलदैवत 3 नेमलेली. काशीचे भैरवनाथ, जेजुरीचा खंडेराया आणि तुळजापूरची अंबाबाई. आणि 4थं कुलदैवतच माहिती नाही लोकांना, पण 4थं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे येते. खरं सांगायचं म्हटलं
म्हणून चौथा कुलदैवत आपला आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. कधी विसरायचं नाही. म्हणून अंबाबाईचं गोंधळ त्याप्रमाणे अंबाबाईला बोलवलं बोलवलं केलं. त्याचप्रमाणे तिची भाकरी म्हणजे मांडरची काळूबाई. मांडरच्या काळूबाईला बोलवलं केलं पाहिजे. बरोबर. म्हणून ही मांडरची काळूबाई डोळे बघायला आशीर्वाद देणे करता येतात.
म्हणून काय सांगितले महाराज आनंदी निर्गुण प्रकटनी भवानी मोहमहिषासुर मर्दाला कुणी विविध तापाची करावया धाडणी भक्ताला गीतो पावसी निर्माणी आई वेद सारुणी माळमी घालीन हाती बोधाचा खेळा मी घेईन वेद हरित वारी सदाईन म्हणून प्रत्येक भक्ताला सांगणे अंबाबाईचा जो कोणी चुकवायचा नाही प्रथमता म्हणजे मालक आणि मालकीन बाईला सांगणे नाही सगळं तुमच्यासाठी बरोबर हरिनाम घेसी चिंता आहे सर्व त्याची नको चिंता करू कोणत्या गोष्टीचा अति लक्ष्मीचा आधार कसे सगळ्या जीवांचा करीतो सांभाळ आयुष्य नाही जैसी किती आहे तैशा परिराजे कौतुक तो पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरीच्या कृपेने नाश झाला हरीची कृपा असेल या भगवंताची कृपा असेल हो विघ्नांचा नाश झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानदेव म्हणे नामाच्या हरीची परंपरा त्याची शुद्ध असतं महाराज त्याच्या दारात असा भगवंत नाही दारामध्ये यायला मोकळा नाही म्हणून हा भगवंत ज्याप्रमाणे अंबाबाईची सेवा काळूबाईची सेवा त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा झाली पाहिजे म्हणून ही लक्ष्मी माता आहे कशी सांगितलं सांगा आमच्याकडे फोन पे स्कॅनर गुगल पे पेटीएम स्वप्न सगळे उपलब्ध आहे पण म्हणून काय सांगितले महाराज माझी नकाबाई नकाबाई
अहो जाण जायचं मालक काय नाव सांगितलं? नाव सांगितलं नाव सांगा नाव. त्याचप्रमाणे शंकर दादा बर का बरोबर. मालक आहे हो त्यांना सुद्धा त्याविषयी प्रेमाला आनंद वाटला. आनंदाच्या भरामध्ये हो अखंड 101 रुपये घ्या. 101 रुपये घ्या. ऑनलाईन नसलं तर कॅश चालू आहे बाबा. बरोबर. काय टेन्शन घ्यायचं नाही. हा म्हणून या लक्ष्मीबाईची सेवा मस्त मस्त झाली पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांना सांगणं, हो महिलांना सांगणं, चांगलं बी आहे बा. स्त्रियांना सांगणं हा आणि बायांना सांगणं. ए, एकच झालं सगळं स्त्रिया महिला बाई एकच झालं हा तर माझं काय चुकलं ते बाल्कनीत बसलेल्यांना पण सांगू. हो तुमच्या पण नावाचा बरोबर झाला पाहिजे. झाला. अहो, आजचा दिवस काय होईल? उद्या येणार नाही. रोज रोज आपल्या द्वारामध्ये असं जागरण गोंधळ होणार होणार आहे. आणि उद्या हे गोंधळी तुम्हाला दिसणार नाही. नाही नाही हो का बरं? पुसरीला हा, उद्या गोसरीला आहे. जवळ केला पण जायचं. परवा जवळ केलाय हा. आणि 25 तारखेला परत नारायणगावला आहे. हा. मी अन माझी लखाबाई, मी अन माझी
आपल्या महाराष्ट्रामध्ये बरोबर 3.5 शक्तीपीठ लागू आहे. तुम्हाला माहिती आहे? 3.5 शक्तीपीठ म्हणजे मला माहिती ना. तुम्हाला माहिती आहे? मग सांगितलं पाहिजे. हा सांगा मग. गव्हाचं, हो बाजरीचं, हो तांदळाचं. हा अर्ध पीठ म्हणजे बेसन पीठ. हा त्याचं बोलक करा तुमच्या बायकांना पाजा. का बरं? अहो ती शक्तीपीठ नाही, मग देवीची शक्तीपीठ. हा पहिलं शक्तीपीठ मानलं तर हो माहुरगडची रेणुका माता. रेणुका माता. दुसरं शक्तीपीठ आहे हो तुळजापूरची भवानी माता. भवानी माता. तिसरं शक्तीपीठ आहे कोल्हापूरची लक्ष्मी माता. लक्ष्मी माता. आणि अर्ध शक्तीपीठ आहे ते वनीगडाची सप्तशृंगी माता. वलीगडाच्या सप्तशृंगीला अर्ध शक्तीपीठ का मानलं जातं? का वाटलं होतं? तुम्ही तुळजापूरला गेला, कोल्हापूरला गेला, हो माहुरगडला गेला, तुम्हाला देवीला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते. बरोबर. येते का नाही? हो मालक तुम्हाला विचारते, हा कार्यक्रमच तुमचा आहे. मालक- तुमच्यासाठी बस केले बाकी हो तुम्ही तुळजापूरला गेला, माहुरगडला गेला, हा आता गाण्यावर गाणी म्हणायची म्हटलं मग तुम्हाला कार्यक्रम कळणार नाही. आणि भाऊने आम्हाला सांगितले कार्यक्रम पूर्ण देवाचा कार्यक्रम झाला पाहिजे, धांगडधिंगा नाही झाला पाहिजे. म्हणून सगळं देवाचं चालणार नाही का? हो म्हणून तुम्ही तुळजापूरला गेला, माहुरगडला गेला, कोल्हापूरला गेला, तुम्हाला देवीला पूर्ण प्रदक्षिणा घालता येईल. बरोबर. तुम्ही जर सप्तशृंगीला गेले, वलीगडाला गेले, हो तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा घालता येत नाही. ती खडकाला शिकत नाही. जसं दर्शन करायचं गेल्या पावली परत माघारी निघून यायचं, तिला प्रदक्षिणा घालता येत नाही. म्हणून तिला अर्ध शक्तीपीठ मानलं जातं. बरोबर. 3.5 शक्तीपीठामधून ही अंबाबाई आपल्या रावळामध्ये पाहुण्या नाचवली. बरोबर. ज्याप्रमाणे अंबाबाईची सेवा, लखाबाईची सेवा, अंड्याच्या काळूबाईची देखील सेवा झाली, त्याचप्रमाणे येरमाळ्याच्या येडाईची सुद्धा सेवा झाली पाहिजे. म्हणून ही येरमाळ्याची येडाई भोळे भक्ताला आशीर्वाद देण्याकरता येतात कसे नाही कसे सांगितलं पाहिजे नाही का? हो असली गोड गाली असली गोड अवलंबून स्वर पालकीत झाली, स्वर पालकीत झाली, माझी येडाई बाई करता खेळा याली का?
नारायणगावची मुक्ताबाई मनश्री बाळ बर का? हो मनश्री बाळ बर अखंड 51 रुपये घ्या. अंबाबाईचा जोग म्हणून खंडेरायाचा तळी भंडार म्हणून 51 रुपये घ्या. देवाला सांग, खंडेरायाला सांग, भैरवनाथाला सांग, अंबाबाईला सांग, लकाबाईला सांग. हो. तेव्हा असंच लहानचं मोठं करा. भरपूर शाळा विद्या शिकू द्या. वकील नाही तर डॉक्टर होऊ द्या. डॉक्टरच होतो का बरं? अरे बाबा हो डॉक्टरला इन्कम जास्त आहे. हा बरं डॉक्टरने इकडे बाई पहिले तिला ते विचारलं पाहिजे ना, हा. डॉक्टर व्हायचं का वकील? अरे वकील नको, हो, डॉक्टर नको, लय पैसे घेतात. असं आहे काय? म्हणून देवाला सांगणं असंच लहानचं मोठं करा. भरपूर शाळा विद्या शिकू द्या. 51 रुपये घ्या आणि चालू असलेला कार्यक्रम समर्थ होऊ द्या. आवडण्यातून स्वागत. माझी आई आपल्या कुळाचे कुलदैवत शिव मानणारे अंबाबाई अवतारी का देवा धर्माला विसरू नका. देवधर्माला विसर होऊ नये. कुणीचे गोंधळ चालत राहावं म्हणून प्रथम आदिशक्ती अंबाबाईचा गोंधळ करावा लागेल. बरोबर. अंबाबाईचा जर गोंधळ जर चुकला महाराज चुकलं महाराज तर घरात गोंधळ, दारात गोंधळ, प्रपंचामध्ये गोंधळ, असा कुठल्या प्रकारचा सावळा गोंधळ होऊ नये. म्हणून प्रथम आदिशक्ती अंबाबाईचा गोंधळ करावा लागतो. बरोबर. गोंधळाचे प्रकार सुद्धा 3 आहेत. कसे 3 आहे? लग्न कार्याच्या ठिकाणी सुद्धा अंबाबाईचा गोंधळ केला जातो. बरोबर. एखाद्याने नवीन देव बनवले, त्या देवांमध्ये देव पण यावं म्हणून अंबाबाईचा गोंधळ केला जातो. एखाद्याने नवीन घर बांधलं, नवीन वास्तू बांधली, त्या वास्तू पुरुष त्याचा दोष नाही लागावा म्हणून अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
म्हणून अंबाबाईचा गोंधळ कोणाला चुकला नाही. अंबाबाईचा गोंधळ त्याचप्रमाणे भैरवनाथाचं बारड देखील करावं लागलं. भैरवनाथाचं जर बारड चुकलं महाराज तर लेख बापा ठेवणार नाही, बाप लेखामध्ये ठेवणार नाही, कुणाचा कुणाला ताळमेळ्यामध्ये देणार नाही, कुणाला इच्छू सरपंच दिसणार अशी नाही शिवणार. याला भैरवनाथाचा चमत्कार म्हटलं जातं. बरोबर. म्हणून काही सांगितले महाराज वडील बंधू जोगेश्वरी शशाची कन्या हिताच हीच जागा पाहून शंभाने भगवान निर्माण केला. पूर्वी पिवळी काळाने कळीवर ठेवला काशी खंडाचा नाथ जोगी दाखवण्यामध्ये आला. त्या बाळाला वाचा दिली बाळा हसत घरी गेला. ये सीता जोगेश्वर नाव नाना परी सहस्र रूपाचा गोसावी मोरचा पिसारा घेऊन खांद्यावरी आणि विघ्न दूर करी काया मशीत किनारे पारण्या गुण्याचं सोनं आपल्या जन्मल्या भैरवनाथाचं देणं जेव्हा मला पुत्र दान संवत्सराचा मल्हारी टाक्या लावून घडती माझ्या देवाला आणून बसवती नित्य नेमाने सेवा करती. मला म्हणले भैरवनाथाचा अंग भली चांगला आणि भलं करणारे म्हणजे आपलं कुलचं कुलदेवत. म्हणून एक काशीचे काळात सोनाईचे वाळणात पारुंड्याचे ब्रह्मनाथ हो होया भक्ताला आशीर्वाद देण्याकरता येतात कसे नाही कसे सांगितलं पाहिजे नाही. तुम्ही देवता आज वंदन करीत तुमचे तुम्ही दैवता वता पालन करा त्याचप्रमाणे आमच्या मोठ्या मावशी बर का त्यांना सुद्धा त्याविषयी प्रेमाला आनंद वाटला. आनंदाच्या भरामध्ये अखंड 101 रुपये घ्या. धन्यवाद. चाललेला गोंधळ भराडाचा कार्यक्रम मस्त मस्त होऊ द्या, खरखरीत होऊ द्या असं मोदड मावशी यांचं सांगणं आहे नाही का. 101 रुपये घ्या.
सूत चावडी दुर्गजनाला प्रचंड मात सूत चावडी दुर्गजनाला लक्ष्मणात येईना अहो भरत मोरे मामी बर का अखंड 101 रुपये घ्या चाललेला भैरवनाथाचं भराड मस्त मस्त हो द्या मोरे मामींचा सुद्धा बाकी कंपनीला गोंधळी कंपन्यांना सांगणार आहे अहो असा काही कार्यक्रम झाला पाहिजे असा काही कार्यक्रम झाला पाहिजे असं कोणतं सांगणे मोरे मामींचं सांगणे असा कार्यक्रम झाला असा पाहिजे काही कार्यक्रम झाला पाहिजे तिथे यात माणूस नाही बसलं पाहिजे आणि मग हे मांडवाला म्हणून रुपये घ्या त्याचप्रमाणे लहान बालक आहे ना अहो माळ्याच्या माळ्यामध्ये भीती आली गरोपणा अरे श्री माळा आहे बर का गावचे पैसे म्हणून अखंड 51 रुपये दिले धन्यवाद हो मामा हो मामा हो मामा बिस्किट पुडा घ्या आता बिस्किट पुढे घ्यायची काय बारीक का आता मामा काय बिस्किट खाते का? नाही 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 शिरशा बाळाचं सांग नाही 51 रुपये घ्या मामा बिस्किट पुडा नाही का नाही मामा कुरकुरे का हा कुरकुर काय जात राहते का त्यांची म्हणून 51 रुपये घ्या आणि चाललेलं भैरवनाथाचं आज वंदन करीत तुमचे तुम्ही देवता हे पालन करा भगताचे भैरवनाथाची सेवा आहे नाही का सेवा करीत तेवढी थोडी थोडीच आहे अजून एकदा भैरवनाथाची सेवा करायची मग ती कशी वाजे बोलाचे वाजून या भैरवनाथाची सेवा करायची मग ती कशी सोनियाचा दिवस आला सोनियाचा दिवस आला रविवार सोनियाचा दिवस आला अरे काळ भैरवनाथा तुझा हो तुझे
पावले गोंधळ चालू आहे. आमचं सगळं लक्ष असतं